त्रिवाराचा जप करायचा. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने. बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. मागच्या सत्रापर्यंत आपण दुसऱ्या अध्यायाच्या 17व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 16व्या श्लोकापर्यंत आपण चिंतन पाहिलं होतं आणि आज आपण 17वा श्लोक पाहणार आहोत. आवाज येतोय क्लिअर? काही शंका होणार नाही ना? आवाज आला तर थोडा नॉर्मल घुमल्यासारखं वाटतं. 17वा श्लोक आहे दुसरा अध्याय सांख्य योग. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं. विनाशमव्ययस्यस्य न कश्चित् कर्तुर्मर्हति. हा 17वा श्लोक आहे. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या 3 ओव्या आहेत. देखे सारा सार विचारिता. भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू. तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातितू. तया केली आहे घातू कदाचित नोहे. शक्ती लोभ आहेत. 17वा श्लोक. काय याचा अर्थ आहे? भगवान म्हणतात अर्जुनाला की जे संपूर्ण ज्यानं दृश्य जगत व्याप्त आहे ते आत्मतत्व नाश न पावणारं नित्य आहे असं तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. समजलं काय म्हणतात? की जे जे दृश्य जगत आहे येन सर्वमिदं ततं. सर्वमिदं म्हणजे सगळीकडे जे जे काही दिसते, डोळ्यांना जे जे म्हणून दिसते, मी तुम्हाला दिसते, तुम्ही मला दिसते. जगात बाहेर झाडं, फळं, पुष्प, पक्षी, रस्ते, गाड्या, वाहनं, लाईट, जे जे म्हणून चंद्र, सूर्य, तारे, युनिवर्स, हे सगळं जे जे दृष्टिगोचर आहे, जे जे डोळ्यांना दिसते, ते सर्व
हे अविनाशी अशा आत्मतत्वानं व्यापलेलं आहे. असं तू जा आणि त्या ज्यानं हे व्यापलेलं आहे त्याचा नाश या जगात कोणीच करू शकत नाही. 16व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो मागच्या वेळेस. आपण बरीच उदाहरणं पाहिली. काय सांगितलं होतं मागच्या श्लोकामध्ये की अर्जुना, जे असत भौतिक शरीर आहे ते चिरकाळ टिकणार नाही, ते नाश पावणार आहे. एक ना एक दिवस मरणारच आहे शरीर. परंतु शरीराच्या अंतरात बसलेला जो आत्मा तो सर्वत्र आहे. म्हणजे शरीर आतमध्येच आहे असं नाही, सर्वत्र व्याप्त आहे. तो मात्र शाश्वत आहे, नित्य आहे. कोण? आत्मा, आत्मतत्व. त्याला चैतन्य म्हटलं जातं, ऊर्जा शक्ती म्हटली जाते, पॉवर म्हटली जाईल त्याला. ते जे तत्व आहे ते अविनाशी आहे, ते कधी नाश पावणार नाही. परंतु शरीर जे आहे ते मात्र नाश पावणार आहे. समजतंय? या दोन मुद्द्यावरती आपण मागच्या वेळेस खूप चर्चा केली होती. आता त्याच्या पुढे येऊन भगवान अर्जुनाला सांगतायत. गीतेची भूमिका आतापर्यंत आपण फार पाहत आलेलो आहे की रणांगणामध्ये चालू आहे आणि अर्जुनाला आप्तेष्ट बघून, आप्त म्हणजे स्वतःचे, इष्ट म्हणजे जवळचे, असा त्याचा अर्थ संधी होतो. त्या लोकांना पाहून त्याला भ्रम निर्माण झाला अर्जुनाला आणि तिथून मग गीतेची निर्मिती झाली. हे आपण बऱ्याच वेळा तुमच्या समोर सांगितलेलं आहे. त्या एका प्रश्नांची उत्तर देतात भगवान अर्जुनाला तत्वबोधाचं मार्गदर्शन करतोय. तत्व म्हटलं की चेंज न होणार, की ज्याच्यात बदल होणार नाही. आता म्हणजे बघा, सायंटिस्ट असा शोध लावतात की बाबा आता याच्यात काही बदल होणार नाही, म्हणजे लास्ट स्टेज आहे त्याची. त्याला तत्व असं समजण्याकरता समजून घ्या. या तत्वबोधाचं मार्गदर्शन भगवान अर्जुनाला करतात आणि ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावी म्हणून मराठी भाषेमध्ये सांगतात. ज्ञानेश्वरी ही फार जवळची आहे आपल्या, म्हणून ज्ञानेश्वरीचा सत्संग आहे, म्हणून तिचा संस्कार आपल्यावर झाला पाहिजे. काय त्याचा अर्थ आहे आजच्या श्लोकाचा? की अर्जुना, तू असं जाण. लक्षात घे, जाणणं आणि मानणं याच्यामध्ये अंतर आहे. मानणं म्हणजे काय? आपल्याला खात्री पडलेली नाहीये पण आपण दुसऱ्यावरती विश्वास ठेवतो. खात्री पडलेली आहे का? पण मानतो बाबा. आमच्या पूर्वजांनी किंवा मागच्या पिढीने किंवा मोठी माणसं अशी करतात म्हणून आम्ही ते काय करतो? मानतो. देव ही जाणण्याची गोष्ट आहे का मानण्याची गोष्ट आहे? जाणण्याची गोष्ट, जास्त पण नाही. पण आतापर्यंत आपण कधी जाणण्याचा प्रयत्न केलाय का? आपण फक्त मानतोय. आम्हाला आमच्या वडीलधाऱ्यांनी, मोठ्या माणसांनी सांगितलं असा असा देव आहे, गणपती बाप्पा असा आहे, भगवान विष्णू अशा आहे, श्री शंकर शिवजी अशा आहेत, अशी वेगवेगळी दैवत आपण मानतो बरं. पण काय खरंच आपण ते तत्व जाणलेलं आहे? मग ते जाणण्याकरता ज्ञानेश्वरी आहे, ते जाणण्याकरता गीता आहे, ते जाणण्याकरता वेद उपनिषद वाङ्मय आहे. मी जे तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही वाचलं पाहिजे. जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत आपल्याला ही माहिती भेटणार नाही. आता हा मुद्दा किती सूक्ष्म मुद्दा आहे, जाणणं आणि मानणं. आतापर्यंत आपण केवळ मानणं म्हणजे आपण आपल्या बुद्धीला स्टॉप केली, तर्क प्रश्न विचारतच नाही आपण. का बाबा? बरं, ते प्रश्न पण अगदीच काही असे बावळट कक्षेतले नसावे. उगीच माझ्याकडे मला काहीतरी दाखवायचे म्हणून मी प्रश्न विचारणार असं पण नसावं. श्रद्धा असावी, पण त्या श्रद्धेबरोबर आपल्याला जिज्ञासा पण असली पाहिजे. प्रश्न हा जिज्ञासेतून आला पाहिजे. प्रश्न तर्कातून किंवा वितंडवादातून नको. कळतं ना? जिज्ञासा म्हणजे काय? जाणून घेण्याची आस्था, जाणून घेण्याची आस्था, जाणून घेण्याची एक मानसिकता, जाणून घेण्याची वृत्ती. पुन्हा शब्दाला जाणणं, मानण्याच्या पलीकडे गेला पाहिजे आपण. ठीक आहे, मानणे ही फर्स्ट स्टेज झाली. आपण जी प्रार्थना म्हणतो, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, पुढे काय? जगद्व्यापका जनार्दना
जगत व्यापका म्हटलं त्याला. काय म्हटलं? जगत व्यापका. मग तुकाराम महाराज केवळ आपल्याला म्हणतात का की विठ्ठल हा फक्त पांडुरंग हा फक्त पंढरपुरात आहे? जगत व्यापका, सर्व जगत, जगतात सर्वत्र व्याप्त आहे. वासायला आपण म्हणतो काय म्हणतात? विश्वात. आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक म्हटलं समजतंय? देव कोण आहे? विश्वात्मक. चराचरामध्ये व्यापलेलं जे तत्व आहे ते भगवत स्वरूप आहे. आपल्याला का कळत नाही? कारण आपल्याकडे अज्ञान आहे. दुसरा मुद्दा, आपल्याकडे भेद आहे. भेद. मी आणि तुम्ही आपण एकमेकाला वेगळे मानतो की नाही? मानतो पुन्हा शब्दाला मानतोय आपण, पण वस्तुतः आपण अभिन्न आहोत. शरीराच्या दृष्टीने भिन्न आहे. इतर जीवजंतू, इतर जे काही चराचर सृष्टीतलं आहे ते सगळं या इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला विभिन्न वाटते. परंतु गीतेचा संदेश सांगतो, भगवान म्हणतात की अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वविदं ततं. जे अविनाशी तत्व आहे येन सर्वविदं ततं. सर्वविद सगळीकडे तेच आहे, एकच आहे ना. एकोहम भविष्यामि अशी भगवंताची व्याख्या केली आहे. एकच आहे, तो वेगवेगळ्या रूपाने म्हटलेला आहे. समजते? आपण चर्चा काय करतोय? भगवान अर्जुनाला सांगतात की तू जाण, मानू नकोस, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, तू ते जाणून घे. आपण जाणण्याकरता काय प्रयत्न करतो? ह्या ज्या भक्ती मार्गातल्या प्रक्रिया आहेत, नामस्मरण, भजन, पूजन, व्रतवैकल्य, या सगळ्या आपल्या वृत्ती शुद्ध करण्याकरता आहेत. भक्तीनं भगवंत भेटत नाही. महाराज तुम्ही हे सांगता भक्तीनं भगवंत भेटत नाही, मग उद्यापासून भक्तीच करायची नाही का? काही पण खा, काही पण घ्या, मग काही करायला तयार होत्या नाही. तसंच भक्तीनं भगवंत भेटत नाही, भक्तीनं चित्त शुद्ध होत. भक्तीचा उपयोग किंवा भक्तीचा मार्ग हा चित्त शुद्धीसाठी केला जातो. आपल्या अंतःकरणात असलेले वेगवेगळे जे विकार आहेत त्या विकारांचं एक समायोचित स्थितीपर्यंत आणण्याचं कार्य भक्ती करते. भक्तीमध्ये नवविधा भक्ती भागवतानं सांगितली. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती आहे. आपण बोलू त्याच्यावर कधीतरी. पण त्या भक्तीनं काय होतं की आपल्या अंतःकरणात असलेले वेगवेगळे विकार जे आहेत ते चित्त शुद्धी होतात. वाईट विचार ज्याला म्हणूया आपण, ते निघून जातात आणि चांगल्या संस्कारांचं बीजारोपण आपल्या मनावर, बुद्धीवर होतं. आणि बुद्धी, चित्त हे शुद्ध झालं. शुद्ध झालेलं चित्त म्हणजेच भगवंताचं स्वरूप. समजतंय? शुद्ध झालेलं चित्त म्हणजेच भगवंताचं स्वरूप. तुकाराम महाराज तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊरी गोपाळ राहे तेथे. भक्तीच्या माध्यमातून काय करायचं? महाराज म्हणतात चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध झालं की भगवान येऊन राहतो. त्याला वेगळा बोलवावं लागत नाही. ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या चित्त शुद्धीसाठी आहेत. फार सपोरात आहे खबर. कदाचित तुम्ही कधी ऐकलेलं नसेल असं आपण बोलतोय. म्हणून चित्त शुद्ध करायचंय. मग काय करावं लागेल? आपल्याला तर जाणायचंय की सगळीकडे परमात्माच वसलेला आहे. मग जे जे सद्गुण आहेत ते स्वीकारावे लागतील आपल्याला. प्रारंभीचे काही प्रारंभीचे नियम आहेत ते तर स्वीकारावे लागतील. नंतर एक स्टेप बाय स्टेप पुढच्या पद्धती येतील. आपल्याला जी विचारधारा प्रसवते याच्या मागे काय कारण आहे? याच्या मागे आपल्याला मिळणारं इन्फॉर्मेशन, माहिती मिळाल्यानंतरच त्याच्यातून रिॲक्ट होऊन दुसरं काहीतरी प्रकट होईल ना. तुमच्या कानावर एखाद्यानं काही बोललं, समोर आला, तो बोलल्यानंतरच तुमच्याकडनं प्रतिक्रिया होईल की नाही? किंवा तुम्ही त्याला पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया होईल की नाही?
बाबा आज आपल्याला सत्संगाला जायचं आहे, हा विचार कधी येईल? जेव्हा तुमच्या कानावर पडेल, माहिती येईल किंवा मेमरीमध्ये काहीतरी असेल, तेव्हाच आपल्याला क्रिया होईल ना. समोरून एखादा मित्र आला, त्याला म्हणतो काय रे कसा आहेस, बरा आहेस का? कधी झाली ही क्रिया? जेव्हा तुम्ही त्याला पाहिलं. जोपर्यंत तुम्ही त्याला पाहतच नाही, तुम्ही त्याला म्हणाल काय रे बरं आहे कसं काय, एकटं बडबड करत काय? समजते मी काय म्हणते मला? आपल्याकडनं होणारी क्रिया याला कारण काय? आपल्याला मिळणारी इन्फॉर्मेशन. ते इन्फॉर्मेशन आपल्याला मिळतं पंच ज्ञानेंद्रियांकडून. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, वाणी, पंच ज्ञानेंद्रिय आहेत की नाही? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे 5 झाले. वाणी ही कर्मेंद्रियामध्ये. पंच ज्ञानेंद्रियांकडून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, मग त्याच्यावर आपली बुद्धी प्रक्रिया करते आणि मग आपण रिॲक्ट करतो. पण ते रिॲक्ट करणं हे पण आपल्या गुणांवरती अवलंबून असतं. तम, सत्व आणि रज असे 3 गुण आहेत. त्या 3 गुणांना आपण आपला रिॲक्ट करतो. काय म्हणतोय? जेव्हा भगवान त्याला सांगतात अर्जुनाला की तू असं जाण की हे तत्व सगळीकडे व्याप्त आहे, अविनाशी तत्व आहे की जे तुझ्यातही आहे, माझ्यातही आहे, सर्वत्र आहे. ते जाणायचंय. मग जाणण्याकरता काय करावं लागेल पुढे सांगतीलच, त्याच्या अगोदर संस्पर्श करून जाऊ थोडासा. ते जाणू अगर न जाणू, पण किमान प्रारंभीच्या स्थितीत येणे करता आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपलं पाहणं बदललं पाहिजे, इन्फॉर्मेशन घेणं बदललं पाहिजे, ऐकणं बदललं पाहिजे. समजतंय? महत्वाच्या 2 गोष्टी पाहणं आणि ऐकणं. माणसाच्या जीवनात जास्त कारणीभूत होणाऱ्या, माणसाला त्याच्या जीवनात व्यक्तित्व घडवण्याकरता जास्त मोलाचा वाटा कुठल्या इंद्रियांचा असेल व्यक्तित्व घडवण्याकरता, त्याचे डोळे आणि कान. बरोबर की नाही? डोळ्याने जे पाहतो तशी इच्छा होते आपल्याला, कानाने जे ऐकतो तशी इच्छा होते किंवा तशी इच्छा होत नाही, होते किंवा होत नाही, अशा 2 क्रिया घडतात. मग ज्या आपल्या कल्याणाच्या आहेत, ज्या आपल्या हिताच्या आहेत, त्या गोष्टी करणं आपण अत्यंत आवश्यक आहे. पहिली स्टेज ही. म्हणजे जेव्हा वारंवार तुमच्या समोर हे म्हटलं जाते की तुम्ही वाचन करा, याचं कारण काय? ते इन्फॉर्मेशन एकदा आतमध्ये गेलं, त्याच्यातून जी माहिती मिळाली की मग त्याचं पुढे जाऊन नॉलेज होईल. इन्फॉर्मेशन वेगळी आहे, नॉलेज वेगळं आहे. समजतं तुम्हाला? ज्ञानेश्वरी सांगतोय मी, बाहेर सांगतोय मी. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. माहिती म्हणजे तुमच्या स्वतःचं काय आहे का? नाहीये. तुम्हाला माहिती मिळते वेगवेगळ्या माध्यमातून, मोबाईल मधून मिळते, पेपर मधून मिळते, पुस्तकातून मिळते, दुसरं कुठं काही कानावर तुम्ही ऑडिओ क्लिप ऐका, दुसरं कोणी माणसं ऐका. आता मी तुमच्या समोर बोलतोय, ही एक प्रकारे काय माहितीच आहे ना, तुमच्या समोर शेअर करणं ही माहितीच आहे. परंतु त्या माहितीचं जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर त्याचं तपासणी करून, हो शब्द चांगला शब्द आहे, तपासणी करून किंवा त्याच्यावर मंथन करून, मंथन म्हणजे घुसळण, काय खरं काय खोटं, काय योग्य काय अयोग्य, काय बरोबर आहे का, चूक आहे का, हे माझ्या कल्याणाचं आहे का, पण हे खरंच आहे का, खोटं आहे का, आपल्या बुद्धीच्या कसोटीवर त्याच्यावरती संशोधन करून त्याच्यावर नंतर एक परिपक्वता, एक ठाम निर्णय घेणं. आणि मग तो एक ठाम निर्णय झाला की प्रसंगाला, जेव्हा जीवनात वेगवेगळे प्रसंग येतील त्यावेळेस ती जी इन्फॉर्मेशन आहे ती स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर जेव्हा प्रकट होते, तिला ज्ञान म्हटलं जातं. तर तुमचा अनुभव आहे स्वतःचा, तो अनुभव मिळवण्याकरता मग आपल्याला इन्फॉर्मेशन चांगली मिळवली पाहिजे. समजते? आपली जीवन ऊर्जा आपण नको त्या ठिकाणी घालवतो. सगळ्यात महत्वाचा वेळ आपण कुठे घालवतो की जो परत येणार नाही, इतक्या सूक्ष्म धारा याच्यातून निघत चालल्या बघा. आपण याचा कंटाळा करू तत्वज्ञानाचा किंवा चांगल्या गोष्टी शिकण्याचा. चांगल्या गोष्टी शिकवायला लागतात, वाईट गोष्टी शिकवायला लागत नाही. एवढं तर समजतंय तुम्हाला? वाईट गोष्टी आतापर्यंत शिकवल्या का तुम्हाला कोणी? शिकवल्या का? शिबिराने शिकवली? शिबिराचं कोणा कॉलेज आहे का, असं डिग्री वगैरे कुठली शाळेत वगैरे एखादा विषय आहे का शिबिराचा? खरं खरं सांगा, कोणाकोणाला शिबी येते? कोणाला येत नाही? बापरे, सगळ्यांना येते. का? ती शिकवावी लागत नाही, ते लगेच आकृष्ट होतं. पण चांगली गोष्ट शिकवावी लागते.
एखादा श्लोक शिकायचा आहे, एखादा मंत्र शिकायचा आहे, एखादा अभंग, एखादा विचार शिकावा लागेल. मग आम्ही काय शिकतोय, आमचा वेळ कुठे घालवतो याच्यावर पण इथपर्यंत यावं लागेल. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. एरवी जे आपण वाचतोय म्हणजे अर्थात वाचलेलं कुठलंही वाया कधीच जात नाही, पण त्यातल्या त्यात आपल्याला समजलं पाहिजे की बाबा जसं माणसाच्या जीवनामध्ये नेहमी माणसाला हे वाटतं की मला कमी श्रमात आणि कमी वेळेत अधिक मिळालं पाहिजे. एवढं तर मान्य आहे तुम्हाला? प्रत्येक माणसाची हीच अपेक्षा आहे, तुमची पण हीच अपेक्षा आहे. मी अभ्यास न करता मला 100% मार्क मिळाले आहे की नाही अपेक्षा? श्रम करायचे नाही, मला सायास करायचे नाही, प्रयत्न करायचे नाही, मला रियाज करायचा नाही पण मृदंग वाजवता आला पाहिजे, मला रियाज करायचा नाही पण मला गायन आलं पाहिजे, मला अभ्यास करायचा नाही पण मला प्रवचन जमलं पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे, पण जमेल का तसं? प्रयत्नांशिवाय काही होणार नाही. मागच्या सत्रात आपण पाहिलं चमत्कार वादाला थारा नाही, चमत्कारानं काही साध्य होत नाही. चमत्कार हा मुळात नसतोच कुठला. चमत्काराच्या मागे फार सायास असतात. जे म्हणून आपण मोठी माणसं पाहतो ती सगळीची मोठी माणसं प्रयत्नानं घडलेली आहे. त्यांच्या जीवनातले प्रयत्न आपण पाहत नाही. आता टीव्हीवर पाहणारे आपण मोठमोठे ऍक्टर, हिरो, हिरोईन आपण म्हणतो काय भारी, काय त्यांची शरीरयष्टी, सिक्स पॅक बिस्किट चमत्काराने झाली का? रोज पहाटे उठून व्यायाम करतात, अभ्यास करतात, पाठांतर करतात, त्यांना डायलॉग बोलायचे हे असंच आहे का? त्याच्या मागे पण लकबी आहेत की नाही? प्रयत्न आहे, प्रयत्नाशिवाय ते आहे का? त्यांनी त्यांचं जीवन डोळ्यांसमोर लोकांना आकृष्ट करणारं ठेवलं, पण त्यांच्या जीवनातले प्रयत्न आपल्याला पाहता आले पाहिजे. नुसती स्क्रीनवरती बघून आपण त्यांच्याकडे जाऊन फायदा नाहीये. वेगवेगळे डॉक्टर पहा, वेगवेगळे सायंटिस्ट पहा. आपण म्हणतो ह्या डॉक्टरचा गुल्लबीच झाले, पण तितका अभ्यास करतो येतो, तितके प्रॅक्टिस. बघा डॉक्टरी पेशामध्ये तो डॉक्टर रिटायर जरी झाला तरी त्याला विचारा ना काय कुठे असता, काही नाही मी अमुक या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय असा शब्द आहे त्यांचा. रिटायर झाला तरी तो म्हणतो की अमुक मी इतकी वर्ष या ठिकाणी प्रॅक्टिस केली. मी काय सांगायला लागलोय, जेव्हा हे आत्मतत्व सर्वत्र व्याप्त आहे असं जेव्हा म्हणतो, हे फक्त एकदा प्रवचन आलं ऐकलं आपण तर सत्संग ऐकला, थोडं ध्यान केलं, लगेच आपण सर्वत्र व्याप्त झालो असं होणार आहे का? फार सायास लागतील. हळूहळू आपल्याला ते बदलावं लागेल. समजते तुम्हाला? हळूहळू जावं लागेल. मागच्या वेळेस आपण ते उदाहरण माहित होतं मला ते साखरच्या रविवारच्या आपण त्या दिवशी पारायण करत होतो त्यावेळेस एक गोबी आली होती. पक्षी आणि माणूस याच्यामध्ये अंतर आहे की नाही? झाडाला फळ लागलंय, पक्षी काय पटकन जाऊन लगेच उडत जाईल, खाऊन टाकेल. माणूस झाडाला चढावं लागेल, त्याची स्टेप बाय स्टेप जावं लागेल. त्याला पक्षासारखं करू शकत नाही. तसं कुठलीही गोष्ट आपल्याला जर जेव्हा अनुभवाला घ्यायची, ती माहिती करून घ्यायची आहे, त्या माहितीचं आपल्या अनुभवात रूपांतर करायचं आहे तर सायास करावं लागेल, प्रयत्न करावे लागेल. कुठल्याही क्षेत्रात असं प्रयत्नांशिवाय होणार नाही. प्रयत्न एक नरगडिता वाळूचे तेलही गळे आहे ना म्हणून तुम्हाला नाही आहे. इंग्लिश मिडियम वाळीला नमस्कार आहे, मराठी पण वाचा. वाळूतून तेल निघाल का? ती म्हण कशी काय म्हटली? प्रयत्न एक नरगडिता वाळूचे तेलही गळे. शक्य आहे का? किती प्रयत्न केल्यानंतर वाळूतून तेल निघेल? शक्यच नाहीये ते. पण तो अतिशयोक्तीतली म्हण आहे. काय सांगितली गेली? त्यांना असं सांगायचं, ज्यांनी निर्माण केली त्यांना असं सांगायचं की तुमचे प्रयत्न इतके मोठे असले पाहिजे की तुमच्यामध्ये जिद्द अशी असावी की वाळूतून तेल काढेल. त्या जिद्दीला सलाम. प्रयत्न जेव्हा आत्मतत्वाच्या संबंधाने आपण विचार करू की याच्यामध्ये सगळीकडे आत्मतत्व विराजमान आहे, ठीक आहे ना, तो लांबचा भाग आहे. किमान तिकडे जाताना मला पहिल्या पायऱ्या तर चढू द्या. आम्ही ज्या ठिकाणी आहोत तिथं आम्हाला चांगले प्रयत्न करता आले पाहिजे. आता शाळा शिकतो आहोत, चांगल्या रीतीने अभ्यास करणं हे आता कर्तव्य. आता आमचं जीवन आचरणशील, पवित्रशील, ब्रह्मचर्य युक्त असलं पाहिजे. हे आत्ताच प्रेझेंट मुवमेंट आहे. स्वामी विवेकानंदांनी कधी प्रश्न केला, स्वामीजी मला लवकरात लवकर यशस्वी व्हायचं, काय व्हायचं?
यशस्वी व्हायचं, यश प्रदान करायचंय मला, काय करावं लागेल? स्वामीजींनी उत्तर दिलं. ते म्हणाले, साधनाला साध्यमान म्हणजे यशस्वी होशील. समजले का मराठी तुम्हाला? साधनाला साध्यमान म्हणजे यशस्वी होशील. तुला जे मिळवायचंय त्याच्याकरता काहीतरी साधन असेल की नाही, असं समज की ते साधनच तुला मिळवायचंय, मग ते साध्य लवकर मिळेल. नाही समजलं मला? उदाहरणार्थ, एखाद्याला सायकलच्या रेसमध्ये ट्रॉफी मिळवायची, अमुक अमुक चॅम्पियनशिप सायकल रेसिंग मधले आहे, टुर्नामेंट आहे, तर त्या टुर्नामेंट मध्ये त्याला सगळ्यात पहिला नंबर काढायचा आहे सायकलिंग मध्ये. मुंबई ते पुणे सायकलिंग 100-200 किलोमीटरचे काय असेल ते, अशी सायकलिंगची रेस, त्याच्यामध्ये त्याला पहिला नंबर काढायचा, त्याची अशी इच्छा आहे. आणि त्यानं असा प्रश्न केला की मला यश मिळवायचे तर मी काय करावं लागेल मला? स्वामीजींनी सांगितलं, जे साधन आहे ना त्याला साध्य मान. सायकलिंग मध्ये त्याला पहिला नंबर काढायचा, साधन काय? सायकलिंग हे साधन आहे. म्हणजे सायकल चालवणे अधिकाधिक वेगानं, योग त्यांच्यात जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये सायकल चालवणे हे त्याचं काय झालं? साधन आहे. स्वामीजी म्हणतात, ते ट्रॉफी बाजूला ठेव, तो पुरस्कार थोडा बाजूला ठेव, आणि ते सायकलिंग करणे, चालवणे, तेच तुझं ध्येय मान. ते ध्येय मानलं की मग तुला ध्येय लवकर मिळेल. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन. काय इंग्लिश म्हणायची? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणजे प्रयत्न हे माणसाला यशस्वी बनवतो, परफेक्ट बनवतो, उत्तम बनवतो. बरोबर ना? असंच आहे ना? आपण फोकस कुठे गेला पाहिजे? प्रयत्न. आता तुम्ही स्वतःला विचारून बघा तुमच्या. अजून एक म्हणजे प्रयत्नांच्या अंती परमेश्वर. प्रयत्नांती परमेश्वर. आता ह्या ओवीला फार अनुरूप आहे श्लोकाला. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांकडे जायचं आहे अजून. प्रयत्नांती परमेश्वर. परमेश्वर कुठे आहे? प्रयत्नांच्या अंती. पण प्रयत्न केल्याशिवाय परमात्मा भेटणार नाही. आणि परमात्मा कुठे आहे? सगळीकडे व्याप्त आहे. तो आपल्या आतमध्ये पण आहे. मग त्याला बाहेर कुठे दूर जाऊन शोधायचं नाहीये. जेव्हा त्याला आपण समजू की तो कुठेतरी बाहेर आहे, दूर आहे, मी अंतर वाढलं, दूरच्या परमात्म्याला मिळवण्याकरता प्रयत्न करण्यापेक्षा स्वतः जवळच्या परमात्म्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो प्रयत्नांना मिळेल. काही पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतील. आता जिथं आपण वर्तमानात आहोत तिथले प्रयत्न आपले महत्वाचे आहेत. कॉलेजला आहोत, शाळेत आहोत, नोकरीला आहोत, प्रपंचात, व्यवसायात, तिथले प्रयत्न प्युअर होणं. अन्यथा काय होईल बरोबर लक्षात घ्या. आपण ज्ञानेश्वरी ऐकू, ज्ञानेश्वरी वाचू, ज्ञानेश्वरी अभ्यासू, सगळं करू, पण आपल्या चुकीच्या गोष्टी जर बदलत नसतील तर मग ज्ञानेश्वरी आपलं कल्याण नाही करणार. याच्याकरता पहिली गोष्ट मग अशी म्हटलं, पाहणं बदललं पाहिजे. काय वाईट काय योग्य आपल्याला कळतं की कळत नाही का? कळतं की. तरी पण मनाचा स्वभाव असतो तो वाईट गोष्टीकडे आकृष्ट होतो. त्याच ठिकाणी आपल्याला धीरानं, धैर्यानं, बुद्धीला सावध ठेवून त्याला आटोक्यात घेणं आणि चांगल्या गोष्टी करता वळवणं. समजतंय? पाणी असतं ना, पाणी. शेतकरी काय करतो? पाण्याचा फ्लो कसा आहे, जिकडे त्याला वाट मिळेल तिकडे तो जातो. माळ्यानं असा विचार केला की याला नुसता पंप चालू करून देऊ सोडून पाहिलं का? असं त्याला योग्य दिशा द्यावी लागेल पाण्याला, तर तो त्या मळ्यात पोहोचेल जिथं पाणी तिथं आवश्यक आहे तिथे. तसं आपल्याला आपल्या मनातून वेगवेगळे विचार किंवा वेगवेगळी ऊर्जा प्रवाहित होणारच आहे. पण आपली बुद्धी तितकी साबूत असली पाहिजे की त्या ऊर्जेला आम्ही नेमकं लावायचं कुठे. काय प्रॉब्लेम? काय सांगत होतो? या पायरीने जाऊ पाहिजे, योग्य ते ऐकलं पाहिजे. आणि ऐकलेल्या गोष्टींवरती आपल्याला काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याचं सामर्थ्य पण असलं पाहिजे. आपण ऐकलं की लगेच विश्वास ठेवतो. कोणी चांगलं म्हटलं की लगेच आपण हा मी चांगला आहे, कोणी वाईट म्हटलं की वाईट. कोणी अमुक अमुक वॉसिप करतात, हा असा तो तसा, ही अशी ती तशी, आणि तू कशी. हे बघितलं पाहिजे की नाही? दुसऱ्याच्या मताला किती प्राधान्य द्यायचं
याची पण बुद्धी आपल्याकडे तयार असली पाहिजे. ती एका दिवसात होणार नाही. त्याच्याकरता खूप ऐकावं लागेल, खूप वाचावं लागेल, त्याच्यावर मंथन करावं लागेल, स्वतःचं परिशीलन करावं लागेल, मनन करावं लागेल, तर ते साध्य होईल. जेव्हा भगवान सांगताय ते अर्जुनाला की हे संपूर्ण जग, दृश्य जग ज्याने व्यापलेलं आहे ते आत्मतत्व न नाश पावणार आहे. ते नाश पावत नाही कधीच, असं तू जाण. आणि त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही, कोणीच नाश करू शकत नाही. आधी हायस्ट फिलॉसॉफी आहे. परदेशांमध्ये याच्यावरती वेगवेगळ्या मोठाली तर मोठाली विद्यापीठ झाली, काय म्हणतात त्याला, युनिव्हर्सिटी मोठमोठ्याला झाल्या. हे तत्वज्ञान अभ्यास नाही करतात, ते इतके आपल्या जवळ आहे. तुम्हाला ठाऊक होतं का ज्ञानेश्वरीमध्ये असं काही आहे? जोपर्यंत आपण अभ्यासतच नाही, आपलं जीवन सूत्र आहे. मी त्या दिवशी म्हटलं ना आपल्या ज्ञानेश्वरी जयंतीच्या सत्संगामध्ये की ज्ञानेश्वरी म्हणजे काय, आपण जीवन जगण्याचा मार्ग. त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी वेगळी नाहीये. आपण कुठल्या प्रसंगाला कसं जगलं पाहिजे त्याचं उत्तर म्हणजे ज्ञानेश्वरी. त्यामुळे ते अभ्यासलं पाहिजे. या तत्वज्ञानाकडे येण्याकरता या गोष्टी आहेत. चांगलं पाहिलं पाहिजे, चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे, खूप ऐकलं पाहिजे. त्याचा कंटाळा करू नये. म्हणजे ज्ञानग्रहणाच्या बाबतीत माणसानं कधीही तृप्त असता कामा नये. ज्ञानग्रहणाच्या बाबतीत माणसानं कधीही तृप्त असता कामा नये. तो हमेशा अतृप्त असला पाहिजे संग्रहणामध्ये. कोणीतरी नाही तर असं म्हणेल की नाही बस बाबा आता मी एवढं पुस्तक वाचलं किंवा एवढे 2 वाचले बस झाला, आता खूप वाचला, आता काय वाचायची गरज काय भेटणार नाही. हावरटपणासारखं त्यानं केलं पाहिजे अभ्यासाच्या क्षेत्रात. वारंवार त्या गोष्टी केल्या पाहिजे, तर आपल्या जीवनात काहीतरी हाताला लागेल. याचबरोबर आपण काय खावं काय करावं याची पण बंधनं घेतली पाहिजे. सात्विक आहार आपण घेतला पाहिजे, चांगल्या गोष्टींचं सेवन केलं पाहिजे. जिभेचे चोचले पुरवताना आपण तिकडे बघत नाही की ते जे खाणाऱ्या वस्तू आहेत त्याचा परिणाम आपल्यावर काय होईल. साधं सूत्र सांगतो तुम्हाला. आपण जे पाहू त्या रीतीनेच आपली बुद्धी कार्य करायला सुरुवात करते. त्याच रीतीने ज्या गुणधर्माचे पदार्थ आपण खाऊ त्याच रीतीने आपली बुद्धी काम करणार आहे. ऊर्जा अक्षरीचा नियम माहिती तुम्हाला. ऊर्जा अक्षरीचा नियम म्हणजे काय की ऊर्जेचा कधीही नाश करता येत नाही. तिचा आपण काय करू शकतो, ट्रान्सफर किंवा काय परिवर्तन करू शकतो. तिचं एका ह्याच्यातून दुसऱ्या रूपात बदलवणं काय म्हटलं जातं त्याला, परिवर्तन. समजलं, ट्रान्सफॉर्मेशन. एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात तिला आपण बदलू शकतो, पण तिला संपू नाही शकत ऊर्जेला. हेच तत्व या श्लोकाला लागू पडत. संपत नाही जीवन तत्व. आपण जेव्हा आहाराविषयी येतो आपलं जीवन जे चालतं ते कशावर चालतं, अन्नावर चालतं की नाही. अन्नमय कोश आहे हा सगळा. शरीर हे अन्नावर चालतं. शरीराला अन्न नसेल तर ते चालणार नाही. अन्न जे आपण घेतो, ज्या फळभाज्या, ज्या पालेभाज्या किंवा जे धान्य, जे कडधान्य आपण खातो त्या धान्याचा किंवा त्या आहाराचा जो गुण आहे, तो गुण आपल्यामध्ये येणार की नाही. पालेभाजी खाल्ली तर त्याच्यामधली जी गुणसत्व ती आपल्या शरीरात येणार. म्हणजे तिच्यात जी एनर्जी आहे पालेभाज्यामध्ये, भाज्यामध्ये जी एनर्जी, ती एनर्जी काय होणार, आपण खाल्यानंतर आपली जी पचन संस्था आहे ती तिच्यावर काय वेगवेगळी प्रक्रिया करणार, त्याच्यातून ती रक्त बनवणार. त्या रक्तातून आपल्याला पेट्रोल सारखी एनर्जी भेटणार. तिचा जो गुणधर्म आहे तो आपल्या शरीरात गेला. तो जो गुणधर्म आहे तीच ऊर्जा आपल्या बुद्धीला कार्यरत करेल की नाही, आणि तीच बुद्धी आपल्या पुढच्या क्रिया क्रिएट करेल. जे खाऊ तो गुणधर्म आपल्या पोटात जाईल. आता मुद्द्याचा आहे का, आग्रह नाही कुणाला, ज्याचा त्याने स्वीकारायचा. आपण जे खाऊ तशी आपली बुद्धी होईल,
तशी बुद्धी झाल्यानंतर तसं आपल्या पुढच्या क्रिया होतील, जशा क्रिया होतील तसं आपल्याला फळ मिळेल, तसं आपलं जीवन घडेल. चांगलं वाईट काय जे असेल ते आपण केल्यामुळेच घडेल की नाही. पण ते आलं कुठे? खाण्यापाशी. जर मांसाहार केला, हे विज्ञान समजून घ्या बरं. कोणाला आग्रह नाही वा माळ घालण्याचा, मी घाला न घाला तुमचा प्रश्न आहे. पण जेव्हा आम्ही या तत्वबोधाला जीवनाला समजून घेतो, अध्यात्म बाजूला सोडून ठेवतो थोड्या वेळ, आम्हाला आमच्या जीवनात आमच्या बुद्धीचा विकास करायचा असेल तर सात्विक खाणं गरजेचं आहे. मांसाहार खाल्ल्यानंतर ज्या प्राण्याचं मांस खाणार त्याचे गुणधर्म तुमच्यात येणार नाही. तो रजोगुणी प्राणी आहे, तामसी प्राणी आहे. बरं, तशी माणसाची पचन संस्था पण नाहीये. तुम्ही इतिहासात अभ्यासलंय का? ज्या प्राण्यांचे सुळे दात आहेत आणि जे प्राणी जिभेनं पाणी पितात ते मांसाहारी आहेत. जे पाणी ओठानं पाणी पितात ते शाकाहारी आहेत. गाय बैल कसं पाणी पिते? ओठानं डायरेक्ट तोंड लावतो. कुत्रा कसं पितो? मांजर, सिंह, कोल्हा, लांडगा, वाघ, हरिण जिभेनं नाही, तोंडाने पितात. गाई सारखं. समजते तुम्हाला? मग प्राणी त्यांचे गुणधर्म सोडत नाही. माणूस कसं पाणी पितो? अरे बॉटल नाही आहे, काही उत्तर आहे का? ओठाने. ओठाने म्हणलं तो, मी बॉटल नाही. कशाने पितो? बोटाने पितो. ओठाने पितो. म्हणजे आपण कोण आहे? जास्त पाणी. हे विज्ञान तर लक्षात आलं पाहिजे. पण जे जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांची शरीर अशी आडवी आहेत, 4 पायावर. आडवं कळतं ना, आपलं शरीर उभं आहे, त्यांची आडवी आहे, त्यांची पचन व्यवस्था आडवी आहे. त्यांना खाल्लेलं मांस पचवण्याची शक्ती त्यांच्या निसर्गाने त्यांना दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते पचन होतं, पण माणसाकडनं होत नाही. चला तिकडे करतात नाही. मला सांगायचा आहे मुद्दा काय, की या तत्वज्ञानाला जेव्हा अभ्यासायचे तेव्हा आम्हाला प्राथमिक पायऱ्या तर कळायला पाहिजे. त्या पायऱ्याच आम्ही चढलो नाही आणि आपण म्हटलं की डायरेक्ट आम्हाला शिखरावर जायचंय. पायथ्यापासून चालावं लागेल की नाही? एक वेळेला जायचंय म्हणले मला पायऱ्या चढायचं नाही. एक वेळ पंख लावावं लागतील, पायऱ्या चढायला लागणारच आहे. तसं आम्हाला जेव्हा हे तत्वज्ञान समजून घ्यायचं तेव्हा आम्हाला चांगलं पाहणं गरजेचं आहे, चांगलं ऐकणं गरजेचं आहे, चांगलं खाणं गरजेचं आहे. समजतंय? या प्राथमिक अवस्था आहेत. ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण पाहत होतो. ते या घटकातली एनर्जी आपल्यात येते, आपल्यात आली की आपल्यातून ती पुन्हा पुन्हा रिक्रिएट होते. पण ती रिक्रिएट होताना तेच गुणधर्म रजगुणी असेल तर रजगुणी होणार, तमोगुणी असेल तर तामसीपणा होणार. कांदा, लसूण हे तमोगुणी मानली गेली. तमोगुणी म्हणजे काय? रागीटपणा, कामीपणा, हावरटपणा, चिडचिडेपणा हे गुणधर्म वाढतात. त्यातल्या त्यात बाकीचे सौम्य रीतीने आहार घेतला तर माणूस शांत होत जातो, त्याची बुद्धी तीव्र होत जाते, शुद्ध होत जाते. मांसाहाराचं पाहिजे. माळ जी घातली जाते ती देवाला आपण आवडावं म्हणून हा भक्तीतला एक भाव झाला, ठीक आहे. परंतु केवळ मांसाहाराचा त्याग करावा म्हणून माळ घालायची असं नाही. माळ घालणं म्हणजे काय? आपण व्रतस्थ होणार, एका कुठल्या तरी स्वरूपाला आम्ही समर्पित झालो. लग्न झाल्यानंतर, लग्नाच्या अगोदर मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र असतं काय? लग्न झाल्यानंतर असतं ना. ती आपल्या हिंदू संस्कृतीतले एक रिवाज आहे. का बरं? ते आता नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं म्हणजे मी आता त्याला पूर्ण समर्पित आहे, आता आश्रित आहे त्याची, मी पूर्ण त्याला सरेंडिंग केलं, सरेंडर झाले. म्हणजे काय झालं? माझा सगळा भार
मी त्याच्यावर सोपवलं, त्याच्या नावाचं डोरलं असं म्हटलं तर गळ्यात घातलं. हे जसं व्यवहारातलं सूत्र आहे तसं भक्तीतलं सूत्र आहे. एकदा गळ्यात तुळशी माळ घातली की ती कुणाची, मग ही पांडुरंगाची. मग मी माझा पूर्ण हे शरीर पांडुरंगाला समर्पित केलं, माझं जीवन पांडुरंगाला समर्पित केलं, देवाला समर्पित केलं, असा त्याचा भाव. फक्त हे खायचं नाही म्हणून माळ घालायची, हे करायचं म्हणून माळ घालायचं असं त्याचा भाव नाही. इतकी हलकी बाब नाहीये. एक लक्षात घ्या, हे तत्वज्ञान, भक्ती मार्गाचं तत्वज्ञानाचं जेव्हा आपण ऐकता ते फार सखोलतेनं ऐका. इथं तुम्ही तुमच्यासाठी यावं अशी माझी इच्छा आहे, तुम्ही माझ्यासाठी होऊ नका. इथं येताना तुम्हाला मनात हा विचार असला पाहिजे की मी माझ्या कल्याणासाठी चाललोय, मला काहीतरी चांगला विचार मिळेल, तो मला माझ्या जीवनात बसवता येईल याच्याकरता मी येतोय. तर ते लॉंग टाइम आणि लाईफ टाइम टिकेल. समजतंय? ज्ञानेश्वरी ही आपल्या सगळ्यांकरता आहे. हे एक एक मुद्दे आपण त्याच्यातून आपल्याला मोठी स्वरूपात मिळत जातात. या प्रारंभिक अवस्थेतल्या या चिंतनाला लक्षात घ्या. किती वाजले? आपण अजून श्लोकाकडे गेलो पण नाही, त्याची भूमिकाच पाहतो. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा. म्हणजे याचा एकंदरीत मराठी अर्थ तर तुम्हाला कळाला की भगवान अर्जुनाला हे सांगतात, अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वविदं ततं विनाशम व्ययस्यास्य न कश्चित् कर्तुर्मर्हति. काय म्हणतात की जे दृश्य जगत, संपूर्ण दृश्य जगत ज्या तत्वानं व्यापलेलं आहे ते कधीही नाश न पावणार. हलक्यात बोलू नका या वाक्याला, हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. पण आपल्याला त्याच्यावर विश्वास का नाही याचं कारण माहिती. मागं ती गोष्ट सांगितलेली झाडाची, एक व्यक्ती झाडावर बसते, ते विसरायचीच नाही गोष्ट. आपण झाडाच्या खाली म्हणून आपल्याला वर्ण ते लांबच दिसत नाही. आता हे ज्ञानेश्वर महाराजांच्या किंवा गीतेतले श्लोक आपल्या समोर येतात, आपल्याला विश्वास बसत नाही पटकन. असं सांग, खरं कुठं असं असं खरंच आहे. आपली बुद्धी तितकी परिपक्व नाही. जोपर्यंत बुद्धी परिपक्व होत नाही, बुद्धीला ते अवगमत नाही, तोपर्यंत माणसाने मानणं हे आवश्यक आहे. आपण मुद्द्यावरती आपल्याला जाणायचं आहे, पण जाणण्याच्या अगोदर मानणं पण आवश्यक आहे. आपण मानलंच नाही तर जाणणार तरी कसं काय? शाळेत गेल्यानंतर तुम्हाला लहानपणापासून शिकवलं 1 + 1 2 3 का होऊ शकत नाही? नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण 1चं मूल्य 1च. कोण म्हणाल? ते आहे तसं गणितात. कोण असं कोणी सांगितलं? न्यूटन. न्यूटन विज्ञान शिकवतो रे. न्यूटनने कोण ओळखलं? समजते मला काय म्हणायचं? मानतोय पॉइंट मला हे सांगायचं आहे. त्याच्यात तर्क लढवायचं नाही. 1 + 1 2 आपण मानितच आलो ना, त्याच्यावर चॅलेंज केलं नाही कुणी. का कसं काय माहित नाही, कुणीतरी सांगितले, कुणीतरी शोधले. 1 + 1 अख्ख्या जगामध्ये 1 + 1 2च होतात, 3 होत नाही. 2तून 1 गेल्यानंतर 1च उरतो का 2 उरतात? 1च उरतोय. हे जे याला काय म्हणलं, याला तत्व म्हटलं तरी आता चेंजेस नाही. ते तत्वज्ञान जेव्हा ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात तेव्हा ते आपल्याला आता विश्वासार्ह वाटत नाही, कारण आपण ते मानत नाही. मानल्याशिवाय जाणणं होणार नाही. भक्तीच्या पथाला जाताना तुम्हाला मानावं लागेल. एक सोपं गणित आहे बघा. ज्या गोष्टीतली आपल्याला माहिती नसते, तेव्हा आपण काय करतो? दुसऱ्या कोणाला तरी विचारतो. दुसऱ्याला विचारल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवतो की नाही? दुसऱ्या कुठल्या तरी लांब गावाला गेलो, रस्ताच माहिती नाही, आपण काय करतो? अमुक आम्हाला या गावाला जायचं. कसा काय रस्ता इथून? मग तो सांगतो, हा पुढे गेला की चौक लागेल, तिथून उजवीकडे वळा, डावीकडे वळा, डावीकडून उजवीकडे वळा, उजवीकडून डावीकडे, उजवी डावी उजवी करत पोचतो. कधी पोचलो? त्याच्यावर विश्वासच नसता ठेवला. हा काही ठिकाणी फसगत होईल. भक्तीच्या पंथात येतच आहे, तुम्हाला कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल. पण तो विश्वास ठेवताना सुद्धा तुम्ही तुमच्या बुद्धीला अधिकाधिक तपासून घेतलं पाहिजे.
हे आपल्या मात्र हातात आहे. विश्वास तर ठेवावा लागेल सुरुवातीला, पण तो कोणावर ठेवायचा याची इतकी तर बुद्धी असली पाहिजे, थोडीफार असतेच. रस्त्याने जाता रस्ता विसरायचा आहे, तो लेझिम खेळत चाललेला आहे. लेझिम खेळत कळतो ना कसा कसा लेझिम खेळणं म्हणजे काय? लेझिम म्हणजे आपलं लेझिम नाही शाळेतला. अरे लेझिम म्हणजे त्याला विनोदाने म्हटलं जातं. एखाद्याने रस्त्याने चाललेला एखादा टाकीश आहे, पिऊन चाललेला एखादा, त्याला तुम्ही रस्त्याने विचारला, तो म्हणला डावी डावी असं काहीतरी सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवाल का? तर तुम्हाला माहिती आहे की तो त्याच्याच भानावर नाही, तो आपल्याला कसं काय जागेवर पोहोचवेल. योग्य माणसाला विचारलं पाहिजे बाबा. मग आपण काय करतो, बहुतांश वेळा जे रिक्षावाले असतात प्रॉपर तिथले, की जे किंवा प्रॉपर दुकानवाला असेल, आठवड्या बाजारातला दुकानदार नाही, प्रॉपर दुकानवाला असेल, त्याला विचारतो की बाबा आम्हाला अमुक ठिकाणी जायचंय, तर आम्हाला काही रस्ता सांगता का तुम्ही? तर तो सांगतो. मग आपण त्या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवून खात्री करून घेतो की सांगणारा योग्य आहे याची खात्री करून घेतो की नाही. मग आपण पुढच्या रस्त्याला जातो, अनोळखी गावाला जातो. भक्तीच्या पद्धतीत तसंच आहे. जेव्हा आम्ही तत्वज्ञान अभ्यासतो, जेव्हा आम्हाला आमच्या स्वतःची ओळख करून घ्यायची, जेव्हा आम्हाला सुख शांती समाधान भगवंत मिळवायचं आहे, म्हणून जेव्हा आम्ही प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला तिथपर्यंत कसं जावं हे माहित नाही. मग ते माहिती असलेले कोण आहेत यांचा शोध घेतो, तेव्हा मग आपल्याला ते खात्रीचे मिळतात, ते समजतात. दुसरे कोणी तुकाराम महाराजांचे बरोबर, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. संताची बाई हा माझा विश्वास, सर्व भावे झालो दास त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुकोबारांचा अनुभव आहे. आपलं हित या जगात केवळ संत करते, दुसरं कोणी नाही. आपल्याला आपल्या हिताचे विचारायचं असेल तर संतांना विचारावं लागेल. आता ज्ञानेश्वर महाराज संत आहेत, तुकाराम महाराज संत आहेत, त्यांना विचारायचं मग आता कुठे येते? ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे तुकाराम महाराज आहेत, भगवद्गीता म्हणजे भगवान कृष्ण आहे, रामचरित्र म्हणजे भगवान रामचंद्र आहे. समजताय? त्यांना विचारायचं आहे, त्यांच्याबरोबर बोलायचंय. काय करावं लागेल? वाचावी लागेल, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. इथपर्यंत आता ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचा मुख्य पॉइंट ऑफ व्ह्यू काय की जे जे जगात दृष्टी नजरेला येते, दृश्य जगत जे जे आहे ते कुणी व्यापलेलं आहे? अविनाशी तत्व आहे. अविनाशी अधिक विनाश. विनाश म्हणजे काय? संपन्न, ऱ्हास होणं, डेड होणं, एक्सपायर होणं. त्याला जोडला, काय झालं? कधीच विनाश न पावणार, कधी नाश न पावणार, कधी न संपणार. माणसाला जी अपेक्षा आहे, माणसाला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे ती हीच आहे की ती गोष्ट कधीही न संपणारी असेल. कधीही न संपणाऱ्या गोष्टीकडे माणूस धावतोय ना. दुसरं काय? अधिक पैसा मिळवतो कशासाठी? तो संपू नये म्हणून. त्याच्यापेक्षा दुसरं उत्तर काय? फार मेकअप माणूस करतो कशासाठी? ते सौंदर्य संपू नये म्हणून. दुसरं उत्तर काय आहे? माणसाला म्हणजे मरू वाटत नाही का? संपायचं नाही म्हणूनच त्याची अपेक्षा आहे ना. पण ते अविनाशी जे तत्व आहे ते कोण आहे? सर्व जगात व्यापलेलं आहे. त्याचाच तर शोध घ्यायचा आहे, त्याला जाणायचं आहे. जाणण्याकरता या स्टेप बाय स्टेप जावं लागेल. अगोदर आपलं जीवनचरित्र आचरण ठेवावं लागेल. आहार विहार पाहणं सगळं प्रमाणात योग्यरित्या करावं लागेल. हळूहळू तत्वज्ञानाचा अभ्यास करावा लागेल. मग तो आपल्या जीवनात प्रकट होत जाईल, मग त्याची अनुभूती येईल. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा बोललोय, मला वाटतं तुम्ही ऐकलं असेल. इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त माहिती आहे, त्याच्यामध्ये आपल्या बुद्धीचा भाग नसतो फक्त. नॉलेज त्याच्यामध्ये मात्र आपल्या बुद्धीचा किंवा आपल्या स्वतःची अनुभूती आहे. नॉलेज म्हणजे ज्ञान.
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं काहीतरी शब्द आहे. हा माहिती आणि विषय आहे तो एक प्रकारचा. विषय फॅकल्टी. माहिती आणि तंत्रज्ञान. माहिती आणि तंत्रज्ञान. परत एकदा बोला. माहिती आणि तंत्रज्ञान. मग त्यातलं अंतर समजलं तुम्हाला? नाही समजलं? हा असंही म्हणता येईल. माहिती तुम्हाला शिकवली जाते, तंत्र सांगितलं जातं. प्रॅक्टिकली तुमच्याकडनं करून घेतलं जातं ना. प्रॅक्टिकल काय करून घेतली जाते की हे असं असं आहे, असं झाल्यानंतर असं होतं, हे दुसऱ्याने कुणी सांगण्यापेक्षा तुम्ही अभ्यास. मग तुम्हाला एकदा समजलं की मग त्याच्यातून काय हटत नसते माणूस. तुम्ही एक ते मागे रील बघितली की व्हिडिओला, म्हणजे आता त्याला असं सांगता येईल बाबा, एक नेहमीच एक वाक्य बघा, अनुभव हा सर्वात श्रेष्ठ गुरु आहे असा विचार बस आपण करायचा. काय काय म्हटलं मी? अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे म्हणता येईल. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आता त्याच्या संबंधात छोटंसं उदाहरण, माहिती आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलतो. एक लहान बाळ असतं, अगदी थोडस बसायला लागलेलं 5-6 महिन्याचं बाळ. त्याला काही माहिती आहे कशी? ज्ञानाची गोष्ट तर लांबच राहिली बाबा. त्याला माहिती पण नाहीये काय झालं. लाईट गेली, त्याच्या आईने एक मेणबत्ती लावली. त्याने ती पहिल्यांदाच बघितली होती मेणबत्ती. त्याला माहितच नव्हतं मेणबत्ती म्हणजे काय. ते जवळ जायचं त्या मेणबत्तीच्या, असं जवळ जायचं, परत हात मागे घ्यायचं, जवळ जायचं, हात मागे घ्यायचं, अशी ते रील शेअर झाली. सारखं ते करायचं. त्याची लांबून पाहत होती, काहीच केलं नाही. तर त्या पोराने शेवटी काय केलं, 3ऱ्या-4थ्या वेळेस ते जवळ हात नेला आणि जसा जवळ गेला तसा काय केला, चटका बसला. चटका बसल्यानंतर तिच्या घरात गेलं, ते परत आलंच नाही. रील संपली. अशी रील शेअर झाली. सांगायचा आहे मुद्दा काय, आता परत ते दिव्याला हात लागेल काय का? अनुभव भेटला. त्याच्या आईने त्याला कितीतरी उचलून बाजूला ठेवला असता तरी ते गेला असता, परत त्या दिव्याकडे गेला असता. समजते ना? एकदा अनुभव आला की मग माणूस ते चांगलं किंवा वाईट एकदा अनुभूतीला आले. वाईट असलं की माणूस करत नाही, चांगलं असलं की सोडत नाही. जेव्हा भगवान सांगतात की असं तू जाण, मानू नको, माझ्यावर विश्वास नको ठेवू, तू अनुभूती घे. कशी घ्यायची पुढे कोणाला स्टेप सांगतील आपल्याला. किमान इथपर्यंत आलं पाहिजे की सर्व जगत जे व्यापलेलं आहे ते अविनाशी तत्वानं व्यापलेलं आहे, त्याचा कधीही नाश करू शकत नाही. आणि ते तत्व म्हणजे आपणच आहोत, आपण स्वतः आहोत, आपणच परमात्मा स्वरूप आहोत. परमात्माच आपल्यामध्ये विराजमान असलेला आहे. फक्त अज्ञानानं आपण आपल्याला हे शरीर मानलंय, अज्ञानानं आपण आपल्या स्वतःला कंजेस्टेड केलंय, त्यामुळे ते अनुभूती येत नाही. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. किती वाजले आता? 8 थांबायचं की पुढे 5-10 मिनिटं बोलायचं? चालेल. तुमची कॅपॅसिटी आहे ना ऐकण्याची? देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. पहा अर्जुना, सार असाराचा विचार केला असता त्यातील असारता व्यर्थ आहे असे समज, आणि सार हे नित्य अविनाशी आहे असे जाण. भगवान ज्ञानोबाराय आपल्याला जेव्हा सांगतात तेव्हा असं म्हणत नाही की मी सांगतो म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. अर्जुनाच्या निमित्तानं काय सांगतात? पहा, देखील पहा, सार असार जाणता, सारा सार विचारिता. सार असार म्हणजे कळते? सार म्हणजे घेणे योग्य, असार म्हणजे टाकून देणे योग्य, याचा विचार करता. भ्रांती ते पाही असारता, जो भ्रम आहे म्हणजे अविनाश, जे विनाशी आहे, नाश पावणार आहे, ते टाकून देणे योग्य आहे. तरी सार ते स्वभावता नित्य जाणे, आणि जे सार आहे ते शाश्वत नित्य आहे असं तू जाण. उदाहरण पाहिजे तुम्हाला सारा साराचं. शेंगा आहेत, शेंगा कशाच्या? शेंगदाण्याच्या.
त्यातून तुम्ही काय खाल आणि काय टाकाल? आणि टरफल टाकून द्या, म्हणजे सार काय झालं? शेंगदाणे सार. आणि टरफल काय झाली? सार झालं. त्याचा काही फायदाच नाही आपल्याला, टाकून दिला. खजूर खायचंय, खजूर म्हटलं, खजूरच म्हटलं ना आपण. कसं खायचं? त्याची आतली बी टाकून म्हणजे तिथं सार काय झालं? खजूर. अरे खजुराचं पण सार काय झालं? त्याचं जे सगळं वरचा भाग जो आहे तो सार झाला आणि आतली बी जी आहे ती असं खाता 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 तुमच्या समोर आंबा आला पिकलेला. आता काय खाल? आंबा तो कसा खाल? साल काढणार आणि खाणार. आणि त्यातली आतली जी कोय ती पण टाकून साल खाणार. साल पण साल आणि कोय ती टाकून आणि मधला गर जो आहे तो खाणार. फणस आला. वरचं सगळं साल जे आहे ते टाकून देणार, त्याच्या आतले गरे काढणार आणि डायरेक्ट खाणार. घरामधलं पण तो वरचा भाग घरातला आणि बी बाजूला करणार आणि ते खाणार. जर बी खायची झाली तर ती शिजवून खाणार. पेढा आला काय नवीन उत्तर मिळालं मला. सांगायला होतंय पण महाराजांनी बॉक्स कुठे सांगितलं? फक्त पेढा सांगितलं, मग तो डायरेक्ट खाणार. पेढा घेऊन डायरेक्ट. समजलं तुम्हाला मी का बोलले म्हणून? सार असार. आपल्याला सार काय कळलं पाहिजे? जे घेणे योग्य आहे त्याला सार म्हटलं जातं. असार म्हणजे काय? टाकण्याजोग आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखे सारासारे विचार येतात. सारासार विचार जर केला माणसानं किंवा तुम्ही हा सारासार विचार करा, भ्रांती ते पाही असारता. जी भ्रांती आहे, भ्रम आहे. भ्रम म्हणजे काय? जे खरं नाही, हा दिसतं तसं नसतं भ्रम आहे. जे खरं नसतं पण ते खरं वाटतं तो काय आहे? आपला भ्रम आहे. जे आपल्या फायद्याचं नसतं पण फायद्याचं वाटतं तो काय आहे? जे आपल्या तोट्याचं असतं पण आपल्याला ते तोट्याचं वाटत नाही तो काय आहे? भ्रम आहे. ज्ञानेश्वर महाराज भ्रांती ते पाही असारता. भ्रांती जी आहे असार आहे. जेव्हा तत्वाच्या दृष्टीने बोललं जातं तेव्हा जे जगत स्वरूप आपण पाहतोय याच्यामधलं जी माईक पण आहे, भ्रांती आहे, ते टाकण्याजोगी असार आहे. हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, हे माझं, हे मलाच पाहिजे, दुसऱ्याला नको. ही भ्रांती आहे ना, ते टाकून देता आली पाहिजे. समजते ज्ञानेश्वरी कशी शोधायची? देखे सारा सारा विचारता, भ्रांती ते पाही असारता. भ्रांती हे टाकण्याजोगी आहे, त्याची असारता व्यर्थ आहे असे समज. तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. आणि जे सार आहे ते नित्य अविनाशी आहे असं जाण. त्या दृष्टांतातलं कळलं ना? आंब्याच्या काय ते काय काय पाहिजे आपण आता? काजू, शेंगदाणे पाहिजे की नाही? त्यातलं सार जे आहे त्या स्वरूपानुसार जे टाकण्यास सारखं आहे, अविनाशी आहे, सार आहे. हा भ्रम जो आहे त्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. परंतु जे नित्य शाश्वत आहे ते आत्मस्वरूपात ते सार आहे. जेव्हा आपण आपल्या व्यक्तित्वाच्या संबंधाने विचार करू, इकडे लक्ष द्यावा. जेव्हा आपल्याला तत्वबोधानं व्यक्तित्वाच्या संबंधाने लक्ष देऊ तेव्हा शरीर तर जाणारच आहे. आपण किती प्रयत्न केल्यानंतर त्याचं बाहेर राहणारच आहे. म्हणजे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं असं नाही म्हणत मी. त्याच्यातला मोह, आपण ज्या रीतीने गाडी यूज करतो ना त्या रीतीने शरीर यूज करता आलं पाहिजे. पण गाडीचा ड्रायव्हर वेगळा आहे. आपण गाडीला अत्यंत महत्व देतो का माणसाला अत्यंत महत्व देतो? अत्यंत महत्व माणसाला देतो ना. गाडीला फिरायला त्याला हरकत नाही, चला थोडं दुःख होईल
परंतु तो हे करू शकतो, पण जर माणसाला दुःख झालं तर समजतंय. आपण काय करतोय, ड्रायव्हरला वाचवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. जेव्हा शरीराच्या संबंधाने आणि आत्मतत्वाच्या संबंधाने विचार करू तेव्हा आत्मतत्व जे आहे तो ड्रायव्हर आहे आणि शरीर ही एक गाडी आहे. सार जेव्हा आपल्याला भेद करायचा आहे त्या रीतीने समजून घ्या. मग जेव्हा आपण हा विचार करू, जे शरीर आहे ते जाणारच आहे. किती लाख प्रयत्न केला ते राहील कधी, जाणारच आहे ते. म्हणजे आत्मस्वरूप आहे जे खरं आपण आहोत, की ज्याची आपल्याला अजून ओळख नाही आहे, त्याला ओळखण्यासाठी तर प्रयत्न केले पाहिजे. समजतंय ना. मग जेव्हा आपल्याला सार निवडायचंय तेव्हा काय निवडाल, आत्मस्वरूपाला निवडाल की नाही, त्याला पवित्र बनवणं. एक लक्षात घ्या, अजून एकदम सोपं सांगतो तुम्हाला. एक भक्ती मार्ग, परमार्थ, अध्यात्म म्हणजे काय माहिती का, एकदम साधी व्याख्या, एकदम साधी व्याख्या. आपल्या जीवनातले अधिकाधिक काय सांगत होतो मी आता, सार नाही, आध्यात्मिकता परमार्थिकता याच्या संबंधाने बोलतो की आध्यात्मिकता आणि परमार्थिकता म्हणजे काय. एकदम सोपं सूत्र सांगतो बघा, लक्ष द्यायचं. आपल्या वृत्तीतील एक एक अवगुण घालवणं आणि एक एक सद्गुण मिळवणं याचं नाव अध्यात्म आहे, याचं नाव परमार्थ आहे, याचं नाव भक्ती आहे. समजतंय. एक एक अवगुण घालवणं आणि एक एक सद्गुण मिळवणं. माणूस अलंकार घालतो, आभूषण, दागिने, कशासाठी, सुंदर दिसण्यासाठी. या शरीराच्या सौंदर्यासाठी दागिने घालण्याची व्यवस्था आहे. पण जेव्हा व्यक्तित्वाचं सौंदर्य प्रकट करायचंय तेव्हा तुमच्याकडे सद्गुणच असले पाहिजेत, ते दुसरं अलंकार नाहीये. जो माणूस जितक्या सद्गुणांनी अलंकृत आहे तो तितका सुंदर आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडतो, जगद्गुरु तुकोबारायांच्या पाया पडतो, स्वामी विवेकानंदांच्या पाया पडतो, मोठमोठाले सायंटिस्ट झाले, भगतसिंग, राजगुरू यांच्या पाया पडतो की नाही, क्रांतिकारकांच्या. का तसं पाहायला गेलं तर त्यांच्या शरीरावर काय अलंकार आहेत का विशेष काही कुठले, पण तरी त्यांच्या पाया का पडतो, त्यांना आपण श्रेष्ठ का म्हणतो, का मोठे म्हणतो, कारण त्यांच्या अंगी असलेले सद्गुण हे त्यांना देवत्वापर्यंत पोहोचवतात. लक्षात आलं. माणसासारखीच माणसं आहेत ती, परंतु त्यांच्याकडल्या असलेल्या सद्गुणांचा त्यांनी इतका विकास केला की देव स्वरूपाला प्राप्त झाले. आपण पण त्या रीतीने आपलं जीवन कार्य केलं. अर्थात केवळ ते श्रेष्ठत्व मिळवण्यासाठी म्हणत नाही, पण त्या गुणांना आपण प्राप्त करणे हे माणसाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. त्याच्याकरताच या सगळ्या प्रक्रिया आहेत. चांगलं राहणं, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगला व्यवस्थित आचार करणं, हे गुणसूत्र परमार्थाचं आहे. सार आसार जेव्हा विचार करतो, वाईट गोष्टी टाकल्याच पाहिजे ना. शेंगदाणे खायचे नाही टाकून देतील, फुलकट खायची, शाण म्हणून का त्याला कोणी. मग तसं जीवन जगताना आपण केवळ बाह्यांगी लौकिक गोष्टीला महत्व देऊ तर ती फुलकट खाण्यासारखीच आहे ना. बाह्य गोष्टीला महत्व दिलं आणि विचार दरिद्री आहेत आपले, भंगार विचार आहेत. दिसायला फार गोरा गोमटा सुंदर आहे, कपडे एकदम टाकाटक घातले, महागडे बूट घातले, महागडे कपडे आहेत, महागडी गाडी आहे, पण विचार अत्यंत दरिद्री आहे. काय म्हणाल त्या माणसाला, वाईटच आहे ना. तसं जीवन जगायचं आहे का आपल्याला. पण एखादा अत्यंत सामान्य कपड्यांमध्ये आहे, सामान्य, त्याच्याकडे फार पैसे नाही, सामान्य रीतीने जगतोय, पण त्याच्याकडे सद्गुण इतके विशाल आहेत, सगळ्यांना आपलंसं मानणार आहे तो, त्याच्यामुळे कोणाला त्रास नाहीये, तो त्याच्या आनंदात जीवन जगतोय सामान्यपणे. काय म्हणाल त्याला, गरीब म्हणाल, श्रीमंतच म्हणाल, गुणांनी तो श्रीमंत आहे. परमार्थ भक्ती मार्ग जीवन जगायचं आहे, आध्यात्मिक जीवन जगायचं ते सद्गुणांच्या प्राप्तीसाठी. लक्षात येते. देखे सारा सार विचारता, भ्रांती ते पाही असारता, तरी सार ते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयाती तू, तया केली ही घातू कदाचित नव्हे. त्याच्यात पहिल्या ओवीचा आपण थोडाफार अर्थ आपण पाहिलेला आहे. बाकीच्या ज्या दुसऱ्या ओव्या आहेत त्या पुढच्या सत्रात
आपल्याला काही नाही. आपल्याला ज्ञानेश्वरी पटपट पटपट संपवायचीच नाहीये. आपल्याला एका शब्दावर 2 गुरुवार गेले, 4 गुरुवार गेले हरकत नाही, पण आपल्याला त्यातलं सार घ्यायचं आहे. फुरकट नको आपल्याला. शेंगदाणे खायचे आपल्याला. बदाम राहिले ना मगाशी खायचे आपल्याला. बदाम कसे खाल? सरफल फोडाल आणि त्यातलं बदाम घेऊन फेकून द्याल. फेकायचं तर फेका, पण ते माझ्याकडे फेका. काय खाल? त्यातलं बदाम खाल आणि वरचं टरफल फेकून द्याल. तसं जीवनामध्ये चांगल्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजे आणि वाईट गोष्टी टाकल्या पाहिजे. चांगलं काय वाईट काय हे समजण्याकरता आपण नित्यानं चांगलं वाचन केलं पाहिजे, चांगल्या व्यक्तींच्या संगतीत राहिलं पाहिजे, तर आपल्याला चांगलं वाईट कळेल. लांबून पाहून दुरून कळणार नाही, तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. आजच्या सत्राला आपण थांबू, बाकीचं मग पुढच्या गुरुवारी पाहूया. समजलाच? काही प्रश्न कोणाला? काहीच नाही, नेहमीप्रमाणे. चांगल्यांची संगत असणं गरजेचं आहे. संगतीनं माणूस घडतो. लक्षात आलं तुमच्या? माणसाचं जीवन हे कंपॅरेटिव्ह माइंडने चालतं. समजतंय मी काय म्हणतोय? कंपॅरेटिव्ह. माणूस नेहमी तुलनेत जगत असतो. तुलनेत तो ज्या ठिकाणी आहे, ज्यांच्या बरोबर आहे, ज्यांच्या सहवासात आहे, त्यांच्याशी तुलना करतो. म्हणून आपली संगत चांगली पाहिजे. वाईटाच्या संगत गेल्यानंतर आपण पण त्याची सराव, हा असं असं करतो का, मग याच्यापेक्षा आपण अधिक केलं पाहिजे. अजून त्या वाईटपणाची, आता चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला कळतंय. तुम्ही इतके आजार नाही आहात, इतके बालक नाही आहात की तुम्हाला समजत नाहीये. त्यामुळे चांगल्या संगतीत आपले मित्र पण, मागच्या गुरुवारी आपण म्हटलं होतं मला, आपले आई वडील कोण असावं हे आपल्या हातात नाहीये. आपले भाऊ बहीण असं कोण असावं हे माहित नाहीये, आपल्या हातात नाहीये. नातेवाईक कोण असावं हे आपल्या हातात नाहीये. आपला मालक कोण असावा, आपला नोकर कोण असावा, पुढे जाऊन आपला पती कोण असावा, पत्नी कोण असावा हे आपल्या हातात नाहीये. पण आपले मित्र कोण असावेत, आपल्या मैत्रिणी कोणी असावेत हे मात्र आपल्या हातात आहे. ते आपल्या हातात आहे. जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो, जे नाही ते नाही करू शकत. किमान आपला मित्र परिवार हा सुसंस्कृत असावा, आचार विचाराने योग्य असावा. वाईट विचारांच्या माणसांची संगत तात्काळ सोडता आली पाहिजे माणसाला. चांगल्या विचारांच्या माणसांच्या संगतीत राहण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे अपेक्षित आहे. आपण अधिकाधिक त्या गोष्टींना महत्व दिलं पाहिजे. संतांच्या संगतीत जायचं का जायचं आहे? कारण त्यांच्या संगतीत गेलं की आपण कम्पेअर करणार. संतांचे विचार इतके उंच आहेत आणि मी तर काय कर्म दिली, माझे ते विचार इतके सामान्य आहेत. मग आपण त्या संत विचारांनी प्रेरित होऊन ते गुण किंवा ते विचार अधिकाधिक ग्रहण करण्याकरता स्वतः प्रवृत्त होतो. समजतंय? थांबूया, झाले आपलं सत्संग. त्याच्याकरता चांगली संगत आवश्यक आहे. सत्संग हा शब्दच असा आहे. सत म्हणजे चांगला, संग म्हणजे सहवास. ज्ञानेश्वरीचा सहवास करूया. बाकीची वेगवेगळी पुस्तकं आहेत खूप. जीवनातला किमान आत्ता विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही किमान पक्षी 2 ते 3 तास वाचन करणं गरजेचं आहे. लक्ष देत आहे माझ्याकडे? तुमच्या शाळेचा कॉलेजचा अभ्यास करून किमान पक्षी जो राहिलेला वेळ आहे त्यातला 2 ते 3 तास तुम्ही वेगळ्या अवांतर वाचनासाठी काढणं गरजेचं आहे. हा आयुष्यातला सुवर्ण काळ आहे तुमच्या. हा जर गेला ना परत कधीच भेटणार नाही. तुम्ही आता कंटाळा कराल पण तुमचं जीवन विचारांनी परिपक्व नाही होऊ शकत. मग तुम्ही रील्स मास्टर व्हाल, इन्स्टा मास्टर व्हाल, फेसबुक मास्टर व्हाल, युट्यूब मास्टर व्हाल, गुलीगत असं व्हाल. पण तो गुलीगत कधी धोका देईल हे सांगता येणार नाही. लक्षात येते? विरोधात घेऊ नका. नाही इतकं 2-3 तास वाचायला हरकत नाही. किमान तुम्ही आजपासून हा संकल्प तरी करा की किमान मी 1 पान तरी कुठल्या तरी पुस्तकाचं रोज 1 पान वाचेल. करणार संकल्प. शाळेचा कॉलेजचा अभ्यास सोडून जे बाह्य वेगळं तत्वज्ञान आहे, चरित्र आहेत, ग्रंथ आहेत, संतांची चरित्र आहेत, क्रांतिकारकांची चरित्र आहेत, त्या कुठली तत्वज्ञानाची आहेत, कुठली येणे केल्या प्रकाराने जे उपलब्ध होईल ते किमान पक्षी रोजची 1-2 पानं वाचल्याशिवाय मी झोपणार नाही.
असा मनाशी संकल्प करा आणि 21 दिवस असं म्हणतात, एखादा नियम फॉलो केला की मग त्याच्यातून मिळणारी जी प्रचिती आहे ती तुम्ही नंतर शेअर करा. बघा किती भारी होत आहे. त्यामुळे आजच्या सत्राला आपण थांबू. बाकीच्या उभे जे आहेत त्या पुढच्या सत्रामध्ये आपण बघूया. 2 मिनिट आपण मौलीचं भजन करूया. मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी म्हणायचं तार बसा. ज्ञानोबराचं ध्यान करायचं. दिवशी समोर माऊलींची मूर्ती आहे. ज्ञानोबराचं ध्यान करायचं, तुकोबारांचं ध्यान करायचं. छानपैकी मंजूळ स्वरामध्ये 2 मिनिट ज्ञानोबा तुकोबाचा गजर करून मग आपण पास्या तरी म्हणून छानपैकी टाळी वाजवून म्हणायचं. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम.